डोसे तर आपण नेहमीच बनवतो. मुलं जर डोसे खाऊ खाऊ बोर झाले असेल तर अशा प्रकारचा डोसा बनवून तुम्ही मुलांना चारा. अशा प्रकारचा डोसा मुलांना नक्कीच आवडेल. हा आहे व्हेजिटेबल चीज कॉर्न डोसा. चला तर बघूया कसा बनवायचा हा डोसा. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. याकरता आपल्याला डोस्याचेच बेटर लागणार आहे. 2 वाटी तांदूळ व 1 वाटी उडदाची डाळ 2-3 तास भिजू घातली आहे. त्यानंतर ती बारीक केली आहे. आता याकरता आणखी काही साहित्य लागणार आहे. चॉप केलेला पत्ताकोबी, कांदे, बारीक चॉप करून मिरची, शिमला मिरची, याच्यात गाजर पण टाकू शकतो, स्वीट कॉर्न. हे बघू शकता आपले डोस्याचे बेटर तयार आहे. यामध्ये आपल्या मेयोनीज आणि टोमॅटो केचप सॉस हे दोन्ही सॉस मिक्स करून एक सॉस तयार करायचा आहे. हे बघू शकता हा सॉस. आणि तसेच त्यासोबत शेजवान चटणी, चिली फ्लेक्स, ऑरगॅनो हे संपूर्ण साहित्य. तसेच यामध्ये भरपूर चीज लागणार आहे. आता आपण सुरुवात करूया व्हेज डोस्याला. याकरता आपल्याला तव्यावर एक डोसा टाकून घ्यायचा आहे. जसा साधा डोसा टाकतो आपल्याला हा डोसा असाच टाकून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला मेयो आणि टोमॅटो केचप मिळून जी चटणी बनवली होती ती चटणी, शेजवान चटणी हे व्यवस्थित त्या डोस्यावर पसरून घ्यायची आहे. तुम्हाला ही कमी जास्त लावायची असेल तुम्ही त्याप्रमाणे आपल्या आवडीनुसार, मुलांच्या आवडीनुसार लावू शकता. आता यावर काही स्वीट कॉर्न, पत्ताकोबी, बारीक चॉप केलेला कांदा, मिरची व यावर आता भरपूर चीज आपण टाकून घेणार आहोत. यानंतर संपूर्ण साहित्य आपले चिली फ्लेक्स, ऑरगॅनो हे संपूर्ण साहित्य टाकून झाल्यानंतर आपल्याला एका ताटाने याला झाकायचं आहे. 2-3 सेकंद नंतर आपल्याला काढायचे आहे. अशा प्रकारे तयार होत असतं थोडा वेगळ्या प्रकारचा डोसा. पुष्कळ सारे व्हेजिटेबल्स टाकल्यामुळे मुलं हे आणि भरपूर चीज यामुळे मुलं खूप आवडीने खात असतात. तुम्ही नक्की करून बघा व्हेजिटेबल डोसा, तुम्हाला नक्की आवडेल.